हॅलो फूडीज, भेंडीची तीच सुकी भाजी करण्यापेक्षा अशी ग्रेव्हीवाली भेंडी केली ना तर तुम्ही नेहमी अशीच करणार. भेंडी धुवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची, म्हणजे चिकट होणार नाही. त्यानंतर त्याचं मागचं पुढचं देठ काढून घ्यायचं आणि सर्व भेंडी अशीच कट करून घ्यायची, 2 तुकडे करून. 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर सर्व भेंडीला मिक्स करून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन त्यावर ही भेंडी 2च मिनिट परतून घ्यायची, जास्त परतून घ्यायची नाही व काढून घ्यायची. त्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे, बारीक कापून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये मोहरी, जिरे आणि हा कापलेला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकून घ्यायची. लसूण अद्रक पेस्ट थोडंसं परतून घ्यायचंय. त्यामध्ये लाल तिखट व हळद टाकायची, थोडंसं परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचंय, तेही परतून घ्यायचंय. आता एकदम घट्टसर दही घेतलंय 1 वाटी, तेही टाकायचंय. दही टाकल्यावर सारखं हलवत राहायचंय, आपलं दही फाटणार नाही. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपली परतलेली भेंडी टाकायची आणि 2 मिनिट झाकण ठेवायचंय, म्हणजे छान वाफ येईल. त्यानंतर झाकण काढून पाणी टाकायचंय. भेंडी शिजेल इतपतच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि 7 ते 8 मिनिट आपली भेंडी छान शिजवून घ्यायची आहे. एकदम छान मस्त पैकी भेंडीची भाजी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर